आज आपण दिवाळी फराळामधली बालुशाही कशी करायची ते बघणार आहोत। ही बालुशाही आपण एकदम हलवाई स्टाईल करणार आहोत। ही बालुशाही एकदम खुसखुशीत आणि रसरशीत तर होतेच, शिवाय त्याला लेयर्स पण छान येतात। सुरुवातीला एका भांड्यात आपण हा मैदा टाकून घेऊ। नंतर त्यात मीठ, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकायचा। आधी हे कोरडच या मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि आता त्यात हे पूर्ण तूप टाकायचं आणि हे तूप या मैद्याला चांगलं चोळून लावायचं। याला तूप चांगलं चोळून लावायचं, रवाळ याचं टेक्स्चर करायचं। आता हे जे आपण दही घेतलं होतं ते थोडं थोडं करून यात टाकायचं। आपण कणिक मळतो तसं हे मळायचं नाही, फक्त आपल्याला हे एकत्रित करायचं। आणखी दही टाकून आपण याचा गोळा तयार करून घेऊ। फक्त आपल्याला याची बाइंडिंग करून घ्यायची आहे, म्हणजे बालुशाही झाल्यानंतर त्याला परफेक्ट असा टेक्स्चर येईल। तोपर्यंत आपण पाक तयार करू। ही साखर टाकायची आणि साखरेच्या निम्म म्हणजेच 1 कप पाणी टाकायचं। गुलाबजामुन आणि जिलेबीच्या पाकापेक्षा हा बालुशाहीचा पाक थोडा घट्ट ठेवायचा। आता त्यात आपण रंग चांगला येण्यासाठी चिमूटभर खाण्याचा पिवळा रंग टाकणार आहोत। सोबतच वेलची पावडर पण टाकायची। त्यात चांगलं हे मिक्स करून घ्यायचं। पाक आता घट्टसर होत चालला आहे, बघा त्याची अशी तार तुटायला लागली आहे, म्हणजे हा एकतारी पाक तयार झाला आहे। हे पीठ पण छान फर्मेंट झालं आहे। याचे मध्ये मध्ये असे तुकडे करायचे, म्हणजे बालुशाहीचे लेयर्स छान येतील। याचे आता छोटे छोटे गोळे काढून हाताने थोडे याला एकजीव करायचं आणि मध्ये असा होल करून त्याला मेदूवड्याचा आकार द्यायचा। हे बघा, अशी बालुशाही करायची। या बालुशाही आपल्याला मंद गॅसवरच तळायच्या, अजिबात गॅस वाढवायचा नाही। बालुशाही खालून थोड्या सेट झाल्या की मग पलटी करायच्या। ही बालुशाही तळण्यासाठी आपल्याला 7 ते 8 मिनिटाचा वेळ लागतो। आता एक एक करून या झाऱ्यावर ही बालुशाही आपण काढून घेऊ। अप्रतिम त्याला रंग आला आहे। पाक थोडा हलका गरम असायला पाहिजे आणि गरमच ही बालुशाही या पाकात टाकायची। फक्त 10 मिनिटे ही बालुशाही या पाकात ठेवायची। वरून मस्त यावर पाक सोडत राहायचा, यामुळे बालुशाही छान रसरशीत तयार होईल। 10 मिनिटानंतर ही बालुशाही आता पाकातून काढून घ्यायची। ती छान आता मुरली गेली आहे। एकदम हलवाई स्टाईल रसरशीत आणि परफेक्ट बालुशाही इथे तयार झाली आहे।